नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अंकगणित या विषयातील घटक क्रमांक 2 पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया या घटकाविषयी आपण जाणून घेऊया, पाहून घेऊया। तर थोडक्यात बघा, पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया, यामध्ये पूर्ण संख्या म्हणजे काय ते आपल्याला माहिती असायला हवे। आपण पहिला घटक संख्या आणि संख्या पद्धती यामध्ये पूर्ण संख्या म्हणजे काय ते पाहिले आहेत। तर आता त्या पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया कोणत्या आहेत ते पाहूया। तर थोडक्यात मध्ये आहे एक बेरीज, त्यानंतर आहे वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। थोडक्यात काय, तर ज्या पूर्ण संख्या आहेत त्यावर असणाऱ्या या 4 क्रिया, त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया आपण केव्हा करत असतो आणि या क्रिया करत असताना या क्रिया कधी करायच्या असतात। थोडक्यात काय, तर आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया आपण या घटकामध्ये शिकणार आहोत। यावर आधारित विचारले जाणारे प्रश्न, त्याचे स्वरूप कशा प्रकारचे असते ते जाणून घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया। अगोदर आज आपण या व्हिडिओमध्ये भागाकार कशा प्रकारे करतात, भागाकार ही संकल्पना समजून घेऊया आणि त्यावर आधारित मागील काही वर्षात या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न समजून घेऊया। चला तर सुरुवात करूया। भागाकार, प्रथम भागाकार म्हणजे काय, तर एखादी वस्तू वाटणे त्याचे भाग करणे होय। तर भागाकार याचे चिन्ह या प्रकारे दाखवतात। हे चिन्ह आपण आधीपासूनच शिकत आलेलो आहोत, जेव्हापासून आपण भागाकाराची क्रिया बसली आहे तेव्हापासून। त्यानंतर हे चिन्ह सुद्धा जास्त करून वापरात आणतात आणि मोबाईलमध्ये आपण किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये आपण हे चिन्ह सुद्धा भागाकारासाठी वापरत असतो। आणि अंश आणि छेदाच्या रूपात या प्रकारे सुद्धा आपण भागाकार करताना हे चिन्हाची आडवी रेष आणि त्याखाली वरती आणि खालती अंक अर्थात अंश आणि छेद या रूपात सुद्धा आपण भागाकार दर्शवत असतो। यावर सेपरेट घटक दिलेला आहे, तो आपण नंतर बघूया। थोडक्यात तुम्हाला सांगायचं काय होतं, तर भागाकाराचे चिन्ह हे 4 आहेत। हा एक चिन्ह या प्रकारे सुद्धा चिन्ह भागाकाराचे दर्शवली जातात। म्हणजेच काय, जर तुम्हाला एखादी गणित लिहायचं असेल तर ते आपण या प्रकारे लिहू शकतो, भागाकार स्वरूपात आपण या प्रकारे लिहू शकतो, किंवा तुम्हाला भागाकार स्वरूपात या प्रकारे सुद्धा दाखवलेलं असते, किंवा या प्रकारात सुद्धा, किंवा असे सुद्धा आपण लिहू शकतो। तर या चारही चिन्हाचा अर्थ हा भागाकारच होय। तर आपण आता एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया की भागाकार या क्रियामध्ये असणारे जे अंक असतात त्याला भाजक, भागाकार, भाज्य आणि बाकी हे काय आहे ते आपण एका उदाहरणाद्वारे आपण भागाकार कसा करायचा ते समजून घेऊया। बघा, उदाहरण 1, 714 भागीला 5। बघा, हे 714 भागीला 5 या प्रकारे सुद्धा आपण लिहू शकतो। तर यामध्ये आपण भागाकाराची क्रिया अभ्यासताना आपल्याला भाजक, भाज्य, भागाकार ही संकल्पना, बघा यामध्ये भागाकाराची क्रिया करत असताना यामध्ये इथे आतमध्ये जी संख्या असते तिला आपण भाज्य असे म्हणत असतो, आणि इथे भागाकाराचे स्थान असते, इथे असणारी संख्या ही भागाकार आणि ही संख्या इथे असणारी संख्या ही भाजक असते। तर भाग दिल्यानंतर जे काही शिल्लक संख्या मिळते त्याला आपण बाकी असे म्हणत असतो।
थोडक्यात काय तर तुम्हाला हे चित्र, हे स्वरूप तुम्हाला माहिती असायला हवे की भागाकाराच्या उदाहरणामध्ये जेव्हा आपण भागाकार करत असतो, भाजक, भागाकार, भाज्य आणि बाकी ही संख्या असते. थोडक्यात काय तर भाजक म्हणजे काय तर ज्या संख्येने भाग देतात, अर्थात ज्या संख्येचा फाळा बनवायचा असतो ती संख्या, त्या संख्येला आपण भाजक म्हणत असतो. तर हा भाज्य म्हणजे काय तर ज्या संख्येला भाग द्यायचा असतो, ज्या संख्येला म्हणजे या संख्येला आपण भाजकाने भाग देणार, तर या संख्येला भाज्य म्हणणार. आणि भागाकार काय तर एखाद्या संख्येला म्हणजे या भाज्याला जेव्हा एखाद्या संख्येने, अर्थातच भाजकाने जेव्हा एखाद्या संख्येला अर्थात भाज्याला भाग दिल्यानंतर जे येणारे उत्तर आहे त्या उत्तराला आपण भागाकार म्हणतो. आणि भागाकार एखाद्या संख्येला अर्थात भाज्याला एखादी संख्येने भाग दिल्यानंतर जी काही शेष राहते बाकी, तिला आपण जे काही शिल्लक उरते तिला आपण बाकी म्हणत असतो. जेव्हा आपण हे उदाहरण सोडवू तेव्हा तुम्हाला संकल्पना ती समजून जाईल. बघा, तर आपण या उदाहरणाद्वारे आपण बघूया. 714 भागीला 5. तर यामध्ये बघा, यामध्ये 3 अंकी संख्या दिलेली आहे 714 आणि त्याला आपणास 5 समान भागात वाटणी करायची आहे असे समजूया. तर बघा, सगळ्यात अगोदर भागाकार करताना जो भाज्य आहे तो किती अंक आहे आणि भाजक हा किती अंक दिलेला आहे ते पाहून घ्यावे. इथे तुम्हाला भाजक हा 5 आहे. बघा, यावाल्या उदाहरणामध्ये भाजक हा 5 आहे. तर भाज्य ही संख्या किती तर भाज्य ही संख्या 714 आहे. तर आपण 714 या 3 अंकी संख्येला 5 या संख्येने भाग देणार आहोत. तर आपल्याला त्यासाठी 5चा फाळा अर्थात 5चा टेबल येणे अत्यंत आवश्यक आहे. आता हे पहिलं गणित असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित एकदा समजावं म्हणून मी 5चा जे फाडे आहेत, जो 5चा फाडा आहे तो इकडे साईडला आधी लिहून घेतो. बघा, आता याप्रमाणे आपण कोणताही जो भाजक संख्या असते त्याचा फाडा साईडला प्रथम लिहून घ्यावा. किंवा आपल्याला भागाकाराची क्रिया करत असताना, भागाकार असो गुणाकार करत असताना आणि आपल्याला या प्रकारे शालेय जीवनातील परीक्षा देत असताना कमीत कमी 20 पर्यंतचे फाडे पाठ असायलाच हवे. तर बघा, आता भागाकार करत असताना सगळ्यात पहिली पायरी कोणती तर जो भाजक आहे तो किती अंकी आहे तो बघा. तर बघा, 5 हा भाजक असून भाज्य ही 3 अंकी संख्या आहे. तर हा भाजक 1 अंकी संख्या आहे. तर आपण भाज्यामधील हे भाज्य या संख्येतील जो पहिला अंक आहे तो विचारात घेऊ. तर हा भाजक 5 आहे, अर्थात 1 अंकी संख्या, आणि भाज्यामध्ये जी दिलेली संख्या आहे ती 3 अंकी आहे. परंतु आपल्याला प्रथम 1 अंकी संख्येचा विचार करायचा. तर 1 अंकी का कारण भाज्य जेवढी अंकी संख्या आहे तेवढ्याच अंकी संख्येचा आपण विचार करणार. इथं जर 2 अंकी संख्या असती तर आपण भाज्यामध्ये 2 अंकी संख्या विचारात घेतली असती. तर बघा, 5 आहे तर आपण पहिली 1 अंकी संख्या 7 याला विचार करू. तर बघा, 5च्या फाड्यामध्ये 7 येतो का कुठं बघा. तर बघा, 5च्या फाड्यामध्ये 7 कुठेही नाही. परंतु 7च्या जवळ असणारा अंक 5च्या फाड्यामध्ये येणारी संख्या ही 5 आहे. अर्थातच 5चा फाडा 1 वेळा म्हटल्यास आपल्याला इथे 5 असे लिहिता येईल. आणि इथे समजून घ्या, भागाकाराच्या क्रियामध्ये आपण भाग दिल्यानंतर इथे नेहमीच वजाबाकी ही क्रिया असते. तर बघा, आणि सुरुवातीला आपण भाग देताना ह्या जी पद्धत आहे, ज्या पायऱ्या आहेत ते लक्षात ठेवावा. तर इथे बघा, 7 वजा 5, तर 7 वजा 5 केल्यास उत्तर 2 मिळेल. त्यानंतरची दुसरी पायरी आहे का जो त्याच्या शेजारचा अंक असतो त्याला प्रथम फक्त एक अंक एकचदा खाली येतो, एकदा भाग द्यायचा, त्यानंतर आलेली संख्या लिहून घ्यायची, त्या संख्येतून वजा करायची आणि जी आलेली बाकी आहे
जर शेजारचा अंक असेल तर एकदाच त्याला एक अंक एकच वेळा असा खाली लिहून घ्यावे. तर बघा, सुरुवातीला काय केलं समजून घ्या. पहिलं भाज्य ही 3 अंकी संख्या होती आणि भाजक हा 1 अंकी संख्या होती. तर 1 अंकी संख्या भाजक 5 असल्यामुळे 5चा फाळा लिहून घेतलेला आहे. त्यामध्ये भाजकातील जो 1 अंक आहे तो दिलेल्या फाड्यामध्ये आहे का ते बघितले असता आपल्याला 5 त्या जवळील कधी कधी ते असणारा अंक, तर 5चा फाळा आपण 1 वेळा घेतला, त्यानंतर 7 या संख्येतून 5 वजा केले असता उत्तर 2 आले आहे. आणि त्यानंतर 7 या अंकाच्या शेजारील अंक 1 याला एकदा खाली लिहून घेतल्यानंतर 2 अंकी संख्या ही 21 तयार झाली. तर आता आपण 5 या 5च्या फाड्यामध्ये आपण ही 2 अंकी संख्या 21 ही आहे का बघूया. तर 5च्या फाड्यामध्ये 21 ही संख्या नाही, परंतु 21च्या जवळ एकदम जवळच असणारी संख्या ती आहे 20. अर्थातच आपण 5चा फाडा या 21ला आपण 5ने भागले असता पूर्णपणे भाग जाणार नाही, परंतु 21च्या नजदीक असणारी जवळील संख्या 20 आहे. अर्थात 5चा फाडा 4 वेळा म्हटले असता आपल्याला 20 मिळणार. असं बघा, 5 एके 5, 5 दून 10, 5 ते 15, 5 24. अर्थात 5चा फाडा 4 वेळा म्हटले असता उत्तर 20 येणार आणि नंतर 21 मधून 20 वजा केल्यास उत्तर हे 1 मिळते. परत शेजारचा अंक शिल्लक आहे म्हणून तो अंक 1 वेळा भाग द्यायचा आणि शेजारी असणारा अंक परत एकदा लिहून घ्यायचा या प्रकारे. आता परत 14 ही 2 अंकी संख्या तयार झाली आहे. तर 5च्या फाड्यामध्ये 14 ही संख्या आहे का व्यवस्थित बघितले असता 14च्या जवळचा अंक, परंतु तो मोठा नसावा. यामध्ये 15 ही संख्या विचारात घेणार नाही, कारण 14 मधून 15 असे या प्रकारची वजाबाकी इथे करायची नसते. म्हणून 5चा फाडा म्हणताना 14 मध्ये डायरेक्ट भाग जात नसताना तर 5चा फाडा म्हणताना 14च्या जवळ असणारी संख्या 10. अर्थातच 5चा फाडा 2 वेळा म्हणावे लागेल आणि 5 दुने 10 होतात आणि शिल्लकी 4 ही संख्या. तर थोडक्यात काय, भागाकार आलेला भागाकार हा 142 आहे. या संख्येला आपण भागाकार म्हणतो. आणि जे शेवटी सगळं उत्तर लिहिल्यानंतर जे शेवटी काही जे शिल्लक आहे, शेवटची संख्या, प्रत्येक संख्येतील अंकाला भाग दिल्यानंतर जे शेवटी संख्या शिल्लक राहते त्या संख्येला आपण बाकी म्हणत असतो. तर थोडक्यात काय केलं ते एकदा परत समजून घ्या. 714 भागीला 5 केलेले आहे. त्यामध्ये 5 या संख्येने 714 यामध्ये असणाऱ्या प्रत्येक संख्येला भागण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आपण असणाऱ्या पायरीनुसार नियमानुसारच भागाकार केलेला आहे आणि जे उत्तर मिळाले आहे ते भागाकार. अर्थातच 714 या संख्येला 5 ने भागले असता 142 असे 5 5चे 142 गट तयार होणार आणि त्यामध्ये जे शिल्लक आहे ते 4 उरणार, त्याचा गट तयार होणार नाही. यामध्ये एक गोष्ट परत लक्षात घ्या की भाजकापेक्षा यामध्ये लक्षात घेण्यासाठी गोष्ट काय आहे, तर भाजकापेक्षा बाकी ही जी बाकी असते ती नेहमीच भाजकापेक्षा बाकी ही नेहमीच कमी असते, हे समजून घ्या. जे उत्तर येते त्याला आपण भागाकार म्हणत असतो. ज्याने भाग द्यावयाचा असतो किंवा ज्या संख्येचा आपल्याला फाळा म्हणायचा असतो त्याला आपण भाजक म्हणत असतो, किंवा ज्या संख्येचे जेवढे भाग करायचे आहे ती संख्या म्हणजे भाजक होय. आणि ज्या संख्येला आपण भागणार, ज्याचे भाग करणार आहोत ती संख्या भाज्य म्हणून ओळखली
जाते आणि आपले उत्तर बरोबर आहे का नाही हे आपल्याला तपासायचे असेल तर ते तुम्ही या प्रकारे तपासू शकता। बघा, तर आपल्याला हे उत्तर जे आलेले आहे हे गणित सोडवल्यानंतर तुम्हाला भागाकार 142 आणि बाकी 4 उरला आहे, 4 शिल्लक आहे, तर हे उत्तर आपलं योग्य आहे का नाही ते कसं समजणार? तर त्यासाठी तुम्ही या सूत्राचा वापर करा। सूत्र लक्षात राहत नसेल तर बघा, ही भाजक, भागाकार, भाज्य आणि बाकी यांचे असणारे स्थान आहे। अर्थातच या भागाकार चिन्हाच्या आतमध्ये असणारी संख्या भाज्य होय, हा भाजक, वरती भागाकार आणि जो खाली शिल्लक राहतो तो बाकी। तर हा आपल्याला ही संख्या की आपण केलेला भागाकार व्यवस्थित बरोबर आहे का नाही ते चेक करायचं असेल तर ज्या संख्येला आपण भागलं आहे, अर्थात 714 या संख्येला भागला आणि 714 ही कोणती संख्या आहे, तर या संख्येला 714 ला आपण भाज्य या नावाने ओळखतो। तर 714 ही संख्या आपल्याला गणित हे या सूत्राद्वारे जर मिळत असेल तर आपले हे जे उत्तर आलेले आहे यामध्ये भागाकार ही नवीन संख्या मिळाली आणि परत भागाकार केल्यानंतर बाकी ही नवीन संख्या मिळाली। तर हे भाज्य या सूत्रानुसार आपण सोडवल्यानंतर जर हा भाज्य येत असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे असे समजावे। त्यासाठी भाज्य म्हणजे काय, तर भाजक गुणिला जो आलेले उत्तर आहे भागाकार त्याला गुणायचं आणि त्यानंतर जे उत्तर येणार त्यामध्ये जे असणारी बाकी आहे ते मिळवली असता जर आपल्याला भाज्य मिळालं तर आपलं उत्तर हे योग्य असे समजावे। जसं या गणितामध्ये भाजक हा 5 आहे आणि आलेला भागाकार हा 142 ही संख्या आहे। त्या दोघांचा गुणाकार आधी करणार आणि त्या गुणाकारानंतर त्यामध्ये जे बाकी शिल्लक राहिलेली जी संख्या आहे ती मिळवणार। तर बघा, यामध्ये गुणाकार ही क्रिया पण करताना तुम्हाला 5चा फाळा येणे अत्यंत आवश्यक आहे। जसं बघा, 5 दुने 10 0 हातचा 1 येतो, 14 पंचे 70 आणि 1 71 म्हणजे 5 या संख्येला 142 ने गुणले असता याचे उत्तर 710 आणि त्यामध्ये जी बाकी आहे ते 4 मिळवले असता तुम्हाला जे मिळणारे उत्तर आहे ते 714 मिळते। यावरून आपल्याला समजतं का हे आपलं जे उत्तर आलेलं आहे भागाकार हे उत्तर बरोबर आहे। तर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, तर तुम्हाला शाब्दिक हे जे गणित आहे हे या प्रकारे लिहिलेलं आहे, परंतु तुम्हाला शाब्दिक उदाहरणामध्ये सुद्धा याचे असे गणित विचारलं जाऊ शकते। 14ला 5 ने भागल्यास 5 ने भागल्यास येणारे उत्तर, किंवा असं न लिहिता 714 ला 5 ने भागल्यास येणारा भागाकार किती, या प्रकारे सुद्धा शाब्दिक मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। किंवा या प्रश्नामध्ये तुम्हाला भाज्य दिलेले असणार, भाज्य 714 आहे, भागाकार 142 आहे, बाकी 4 आहे, तर भाजक किती, या प्रकारे सुद्धा प्रश्न तयार होतो। प्रश्न भरपूर तुम्हाला विचारले जाऊ शकतात, परंतु आपण थोडक्यात जेव्हा भाज्य काढायचं असतो त्यासाठी आपण हे सूत्र वापरणार आहोत। त्याचप्रमाणे आपण भाजक काढताना सुद्धा सूत्र वापरूयात। तर हे सूत्र कसे तयार करायचं ते आपण आता पाहूया, समजून घेऊया। जसं बघा, तुम्हाला सूत्र सांगितलेलं होतं त्यामध्ये आपल्याला भाज्य बरोबर इथे समजून घ्या की बरोबर चिन्हाच्या या साइडला लिहिलेली संख्या ही उजव्या साइडला आहे आणि बरोबर चिन्हाच्या डावीकडे लिहिलेली संख्या याचं उत्तर बरोबर असायला पाहिजे हे चिन्ह दर्शवत आहे। थोडक्यात भाज्य जेव्हा काढायचं असते तेव्हा काय करणार, भाजक या संख्येला भागाकाराने गुणणार आणि आलेल्या उत्तरात बाकी मिळवणार तेव्हा भाज्य मिळणार।
परंतु काही वेळेस आपल्याला भाजक विचारतात, त्यावेळेस आपण भाज्य वजा बाकी करणार आणि याचे जे उत्तर येणार त्याला आपण असणाऱ्या दिलेल्या भागाकाराने भागणार. तर थोडक्यात एक उदाहरणाद्वारे मी तुम्हाला समजून सांगतो. जसं बघा, 47 भागीला 5. तर यामध्ये 47 ही भाज्य संख्या आहे आणि 5 हा भाजक आहे. तर याला आपण भागाकार करताना आपण या प्रकारे लिहू शकतो. यामध्ये बघा, 5च्या फाड्यामध्ये 5 तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 या संख्येमध्ये 4 ही संख्या येत नाही, कारण 5चा जो फळा आहे 5 पासून सुरुवात होत असते. म्हणून आपण काय करणार, जर आपण आधी एक अंकी संख्येचा विचार करायचा होता, त्यासाठी 5 या फाड्यामध्ये 4 ही संख्या येत नाही, म्हणून आधी शून्याने भाग देणार. तर 5 0 0, 4 वजा 0 4च होणार. यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार, का कोणत्याही संख्येला शून्याने भागले असता, शून्याने कोणत्याही संख्येला भागले किंवा कोणत्याही संख्येने शून्याला भागले तरीही उत्तर शून्यच असते. तर बघा, 5 0 0 होणार, 4 मधून 0 गेले असता 4 आणि त्या शेजारी अंक 7 हा येणार. आता ही 2 अंकी संख्या, तर या 2 अंकी संख्येला आपण 5 ने भाग देणार. थोडक्यात काय, तर 5च्या फाड्यामध्ये ही 2 अंकी संख्या येते का ते पाहणार. तर 5चा फाडा 9 वेळा म्हटले असता 45 हे उत्तर मिळते आणि नंतर वजा केले असता उत्तर आपल्याला 2 मिळणार. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा भाजक आहे. यामध्ये जे उत्तर आले आहे हे 9, याला आपण भागाकार म्हटणार आणि जे शेवटी शिल्लक राहिली आहे ती आहे बाकी. आणि तुम्हाला सांगितलं आहे का भाजकापेक्षा, जो काही भाजक आहे त्यापेक्षा ही जी बाकी असते ती नेहमीच कमी असते. समान असणार का, नाही, समान पण नसते, पण ती कमी असते. ती 1 ने पण कमी राहू शकते, 2 ने 3 ने, पण ती कमी राहते. ही गोष्ट तुम्ही समजून घ्यावी. तर आता जर या गणितामध्ये तुम्हाला या प्रकारे प्रश्न विचारला असता का भाजक दिलेला आहे, समजा आता या गणिताचा आपण वापर करू आणि एक गणित तयार करूया. तर जर गणित असं जर असतं का भागाकाराच्या उदाहरणात भाजक 5 आहे, म्हणजे आपल्याला थोडक्यात काय भाजक दिलेला आहे आणि भागाकाराच्या एका उदाहरणात भाजक 5 आहे, भागाकार 9 आहे आणि बाकी 2 आहे, तर भाज्य किती, असा प्रश्न विचारला जातो, तयार होतो. तर अशा वेळेस भाजक गुणिला भागाकार अर्थात 5 गुणिला 9 यांचा गुणाकार करणार, तो 5 9 45 होणार. आणि त्यामध्ये जे आलेल्या उत्तरामध्ये आहे त्या उत्तरामध्ये आपण 2 ही संख्या मिळवली असता उत्तर जे मिळणार 30 ती भाज्य होय, त्या भागाकारीमध्ये असणारी संख्या अर्थात भाज्य होय. त्याचप्रमाणे आपल्याला याच गणितामधून आपण भाजक कशा प्रकारे काढला जातो ते बघूया. समजा आता तुम्हाला या प्रकारे जर गणित विचारलं, एका भागाकाराच्या उदाहरणात भाज्य 47 आहे, भागाकार 9 आहे आणि बाकी 2 आहे, तर भाजक किती अशा प्रकारे प्रश्न विचारला तर आपल्याला या सूत्राद्वारे तुम्हाला भाजक काढता येणार. आणि हे सूत्र तयार कसं करायचं, तर घडीच्या दिशेने बघा, हा भाजक आहे आणि घडीची दिशा जी आहे क्लॉकवाईज डायरेक्शन, घडी या दिशेने चालते, त्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचे. इथे भाजक असतो. पहिलेच त्यासाठी तुम्हाला इथे असणारे स्थान माहिती असणे आवश्यक आहे. भागाकार आणि जी आतमधली संख्या आहे ती भाज्य असते आणि जी शिल्लक उरते ती बाकी असते. तर घडीच्या दिशाप्रमाणे बघा, भाजक गुणिला, लक्ष द्या, भाजक गुणिला भागाकार आणि येणाऱ्या उत्तरामध्ये भाजक गुणिला भागाकार यांना गुणले असता जे उत्तर येणार त्यामध्ये मिळवायची असते बाकी. बघा इथे
भाजक गुणिला भागाकार आणि जे उत्तर येते त्यात बाकी मिळवले असता आपल्याला ही संख्या भाज्य ही संख्या मिळते. तर आता आपण या गणितामधूनच या सूत्रावरूनच आपण भाजक याचं सूत्र काढलंय. तुम्हाला सूत्र पाठ करायची जरूरत नाही जर तुम्ही व्यवस्थित समजले असेल तर. हे सूत्र तर तुम्हाला माहीतच असायला हवं. यासाठी सांगितलंय, आत्ता सांगितल्याप्रमाणे घडीच्या दिशेने यांना आणि यांचा गुणाकार आणि येणाऱ्या उत्तरास बाकी मिळवणार. तर यामध्ये बघा, आपल्याला भाजक किंवा भागाकार विचारलं तर याच सूत्राला आपण उलटे पुलटे करून आपण असे सूत्र तयार करणार, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता बरोबरचे चिन्ह हे काय दर्शवतं का दोन्ही बाजूला असलेले उत्तर हे बरोबर आहे. अर्थात भाजक गुणिला भागाकार करून त्यात बाकी मिळवण्यात येणारी जी संख्या आहे ती म्हणजेच ही भाज्य होय. तर आपल्याला आता भाजक याचं सूत्र काढायचं असल्यास आपण काय करणार, तर भाजक इकडे गुणाकारामध्ये आहे, या उजव्या साईडला इथे गुणाकारामध्ये आहे भाजक, भागाकाराला गुणाकारामध्ये आणि आपल्याला भाजक काढायचा आहे. तर हा एक मिनिट इथे या प्रकारे समजून घेऊया. आपल्याला जर हे सूत्र माहिती असेल तर यावरून आपण भागाकार आणि भाजक कसे काढायचे ते सूत्र तयार करू शकतो. यामध्ये आधीचे सूत्र बघा, भाज्य म्हणजे भाजक गुणिला भागाकार प्लस बाकी. तर या सूत्रावरून आपण भाजकासाठी आणि भागाकारासाठी असणारे सूत्र काढायचं असल्यास भाजक आपल्याला हे काढायचं आहे, तर हा आहे हा इथंच राहणार आणि हा भागाकार या भाजकाला गुणाकार आहे, परंतु भाजक आपल्याला माहिती नाही. तर आपण काय करणार, इथे गुणाकारामध्ये असणारी कोणतीही संख्या जी आहे ती बरोबर चिन्हाच्या जेव्हा ते स्थान बदलत असेल, म्हणजे गुणाकारामधली संख्या जेव्हा स्थान बदलत असेल तेव्हा गुणाकाराची संख्या स्थान बदलल्यास ती भागाकारामध्ये जाते. थोडक्यात काय, तर हे भागाकाराचे जे गुणाकार आहे इथे आल्यास भागाकारामध्ये जाणार. अर्थात ते भाज्य भागीला भागाकार होणार आणि जे बाकी असते ते त्याचे स्थान, अर्थात ते डावीकडून उजवीकडून डावीकडे जात असताना भागाकार बेरजेचं वजा होते आणि इथं जर वजा चिन्ह असतं तर ते बेरीज झालं असतं. तर इथे ते बेरजेमध्ये बाकी आहे तर तो वजामध्ये होणार या प्रकारे. थोडक्यात काय, तर भाजक याचं सूत्र काय, तर भाज्य वजा बाकी भागीला भागाकार. याचप्रमाणे तुम्ही भागाकाराचे सुद्धा सूत्र तयार करू शकता. यानंतर या भागाकारावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेत ते आपण समजून घेऊयात.